पालघर जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर तलासरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 26 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आली आहे। 5 फेब्रुवारी रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने एका टाटा टेम्पोमधून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत आहे। ही टेम्पो हिमाचल पंजाब ढाबा परिसरात थांबलेला असल्याची माहिती मिळताच तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या तपासादरम्यान MH04 JK 9302 क्रमांकाचा टाटा टेम्पो आढळून आला। वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव शिवेंद्र कुमार लालबाबू ठाकूर असल्याचं सांगितलं। गाडीतील मालाबाबत विचारणा केल्यावर त्याने सिप्ला हेल्थ कंपनीची औषधे असल्याचं सांगून बनावट बिल दाखवलं। मात्र पोलिसांनी संशयावरून टेम्पोची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुमारे 9,28,000 रुपयांची अवैध दारू आढळून आली। वाहनासह एकूण 26,28,320 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयराम उमतोल करत आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। द पोलीस न्यूज, अशरफ खान, तलासरी।